गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर पाहिलं आता शनिवार रविवारमध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात त्याप्रमाणे ट्रम्पने पुन्हा एकदा चायनावरती टॅरिफ इम्पोज केलेले आहेत. ते म्हणजे $50 पर टन. म्हणजे आता कुठलंही सामान असो त्याचं वजन जर 1 टन भरत असेल तर त्याच्यावरती एक्स्ट्रा अजून $50चा फाईन लागणार आहे, टॅरिफ लागणार आहे. त्यामुळे हे टॅरिफ वॉर कुठे जाऊन थांबणार आहे, कसं थांबणार आहे माहीत नाही. ओके, त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हायला हरकत नाही. आता जर आपण पाहिलं तर मोस्टली एशियन मार्केट जे आहेत तर ते थोडेसे पॉझिटिव्ह आहेत आणि US मार्केटचे फ्युचर्स हे लोअर आहेत, कारण त्यांनी पुन्हा एकदा चायनावरती टॅरिफ इम्पोज केल्यामुळे. परंतु एशियन मार्केट्स पॉझिटिव्ह असण्यामागचं कारण आहे ते म्हणजे चायना. कारण चायनाने त्यांच्या इथले जे लेंडिंग रेट्स आहेत म्हणजे व्याजदर आहेत तर ते स्टेडी ठेवलेले आहेत. कुठल्याही प्रकारची वाढ त्याच्यामध्ये केलेली नाही. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला एशियन मार्केट्सवरती मोस्टली पाहायला मिळतो आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे, एक 20-30 पॉईंट गॅप डाऊन. ओके, तर आता जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी तर सध्या व्यवस्थित दिसत आहेत. ग्लोबल मार्केट्समध्ये जर आपण पाहिलं तर HDFC बँकचा रिझल्ट आला, तो इनलाईन विथ एक्सपेक्टेशन आलेला आहे. त्यानंतर जर इन्फोसिसचा रिझल्ट आपण पाहिला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. त्यामुळे इन्फोसिसचा ADR जो आहे तर तो US मध्ये 4% डाऊन होता. त्यानंतर तिथे तो रिकवर झाला 2% आणि सध्या 2-2.5% आसपास तो डाऊन आहे असं आपण पाहू शकतो. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर फार काही टेन्शन घेण्यासारखं बिलकुल नाही आहे. ओके, परंतु IT स्टॉक्स मात्र ह्याला सपोर्ट करताना दिसत नाही आहेत मार्केटला. आता मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर व्हॉलेटिलिटी फार प्रचंड होती. एकतर एप्रिलमध्ये ट्रेडिंग सेशन्स कमी होते, सुट्ट्या खूप होत्या आणि तरीही व्हॉलेटिलिटी प्रचंड होती. मार्केट 2000 पॉईंट डाऊन झालं, तिथनं पुन्हा 2000 पॉईंट वरती गेलं आणि आता मार्केट 23,800च्या आसपास ट्रेड करत आहे. आता जर हाय जर आपण पाहिला रिसेंट हाय तर तो आहे 23,870. 23,870 जर ब्रेक झाला आणि वरती जर जाऊन ट्रेड करू लागला म्हणजेच 23,900 तुम्ही मोठामोठी पकडून चाला, कारण कॉल रायटर्स तिथे बसलेले आहेत. म्हणजे 23,900 क्रॉस करून जर मार्केट फर्स्ट हाफमध्ये जर वरती सस्टेन होत असेल तर मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस कायम राहील. पहिला हर्डल राहील तो म्हणजेच 24,100 आणि त्यानंतर डायरेक्ट 24,800. त्यामुळे मार्केट जर खालनं एवढं रिकवर झालेलं आहे खूप शार्पली तर इथे काही कन्सॉलिडेशन फार गरजेचं आहे. नाहीतर मार्केट अजून जर सलग वर गेलं तर येणारा जो फॉल असेल तो खूप ड्रास्टिक असेल, खूप जास्त असेल, की जे पुन्हा आपल्या पोर्टफोलिओजना मोठ्या प्रमाणात हॅम्पर करू शकतं. त्यामुळे इथं आल्यानंतर मार्केटनं कन्सॉलिडेट होणं खूप गरजेचं आहे, खूप फायद्याचं आहे. तेव्हा नेक्स्ट रॅली बनू शकते. त्यामुळे या आठवड्यामध्ये जर आपण मागचा आठवडा पाहिला तर खूपच ड्रास्टिक आपल्याला एक रिकव्हरी पाहायला मिळाली. त्यामुळे या आठवड्यामध्ये मार्केटनं थोडंसं कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच 23,870 ही जी रेंज आहे तर ही फार महत्त्वाची आहे. ही ब्रेक झाल्यानंतरच आपल्याला वरची साईड पाहणं गरजेचं आहे. अदरवाईज मार्केट कन्सॉलिडेट करेल आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे ती चालूच राहील मार्केटमध्ये. त्यामुळे आपण जर पाहिलं तर ट्रम्प काय करतायत ते खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ट्रम्पकडनं येणारे प्रत्येक स्टेटमेंट, त्याचं ॲनालिसिस, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्याला चायना कसं रिटेलिएट करतं आहे हेही पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सध्या आपण आपल्या क्यूजमुळे वर किंवा खाली जाणार नाही आहोत, तर आपण जाणार आहोत ग्लोबल क्यूजमुळे आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट येतील त्या कंपन्या त्या पद्धतीने परफॉर्म करतील. अशा पद्धतीचं मार्केट आता राहण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. तर आता ग्लोबल मार्केट जर आपण पाहिले तर US कडनंच फक्त एक छोटीशी बॅड न्यूज आहे. अदरवाईज ग्लोबल मार्केट्स सध्या तरी व्यवस्थित दिसतात. पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन बिल्ड होते. आता मार्केट कुठे बंद होणार त्याला जास्त महत्त्व आहे. जर मार्केट 23,900च्या वरती जर बंद झालं तर मार्केटमध्ये बुलिशनेस कंटिन्यू राहील. अदरवाईज मार्केट कन्सॉलिडेट करेल. मग लोअर साईडला भरपूर सारे सपोर्ट्स आता क्रिएट झालेले आहेत, जसं की 23,500, 23,700,
या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी सपोर्ट्स पाहायला मिळत आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.